मासेवाडीच्या घाटात गाडीने डाव्या बाजूला वळण घेतलं आणि समोर नजरेत न मावणारा माझा गाव मडिलगे बघून मला आश्चर्य वाटलं. बापरे, हे उलासा वाटणारा माझा गाव, चारी दिशेने वाढलेला पाहून दृष्टिक्षेपात न मावणारा माझा गाव मी नजरेत भरू लागलो आणि क्षणार्धात अगदी 30-35 वर्षांचा गावचा जीवनपट आठवू लागला. जेमतेम 100-150 उमरा आणि 1000-1500 लोकवस्तीचा गाव, तिन्ही बाजूने उंच भाग आणि मध्येच हलक्याशा सखलात वसलेला साध्या व कौलारू खापरीच्या छपरातून धूर सोडणारा माझा मडिलगे गाव, जवळपास 1000 उमरा आणि जवळपास 4-5 हजाराची लोकवस्ती असलेला साध्या घरांचा गाव आता रंगीबेरंगी RCC बंगल्याचा आणि मोठ्या घरांचा कधी झाला समजलंच नाही. गावच्या स्टँड पासून तसे पाहिले तर मुख्य गाव 1 ते 2 किलोमीटरच्या अंतरावर आहे. वयस्कर मंडळी सांगतात की पूर्वी गावातून स्टँडला जायला लोक घाबरत होती, कारण त्यावेळी स्टँडला जाताना इतकी वस्ती नव्हती, लाईट नव्हती. पण जशी जशी प्रगती होत गेली, कुटुंबातील लोक विभक्त झाली, लोकसंख्या वाढत गेली, राहण्यासाठी घर कमी पडू लागले, तसेच नवीन नवीन घरे बांधली गेली आणि मुख्य गाव सोडून नवीन वस्त्या तयार झाल्या. त्यामुळे आता पूर्ण गावच स्टँडला येऊन लागला आहे असे म्हणायला काही हरकत नाही. गावामध्ये वस्त्यांना बिलाकवाडी, पोवार गल्ली, मुंज गल्ली, मधली गल्ली, गुरव गल्ली, रिंगेआळी अशी नावं आहेत. शेती, सामाजिक एकोपा आणि आपलेपणा जोपासणाऱ्या माझ्या गावात पारंपरिक शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे. गावचं एकूण क्षेत्रफळ 890 हेक्टर. त्यामध्ये ज्यादातर भात शेती, माळरानावर नाचणी, भुईमूग आणि जोंधळा अशी शेते असायची. ही सर्व शेती पावसावरच अवलंबून होती. शेतीसाठी पाण्याचा दुसरा पर्याय असा नव्हताच. बऱ्याच वेळा पाऊस वेळेवर पडला नाही तर गावची जुनी जाणती मंडळी भजन घेऊन चाळोबाच्या डोंगरावर पाऊस आणायला जायची. अंधश्रद्धा म्हणा नाहीतर रूढी परंपरा म्हणा, त्यावेळी पाऊस चालू व्हायचा आणि ते पाऊस घेऊनच यायचे. अशातच गावच्या मंडळींनी हिरण्यकेशी नदीवरून शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी स्कीम काढली आणि गावचा पूर्व, दक्षिण आणि उत्तर भाग हिरवागार झाला. जणू गावात हरित क्रांतीच झाली. एकेकाळी फक्त भाताची शेती करणारा माझा शेतकरी आज ऊस आणि त्याच्या जोडीने भाजीपालाही पिकवू लागला. अभिमानानं सांगावं वाटतं की माझा गाव 12माही हिरवागार असतो. गावचा पारंपरिक व्यवसाय शेती असला तरी गावातील बरीच मंडळी, तरुण वर्ग नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय करतात. आड म्हणजे गावातील सगळ्या लोकांनी पाणी भरण्याची जागा. पूर्वी सगळं गाव एकाच आडावर पाणी भरायचं. तसं तळे गल्लीला एक कुलुनगड आणि एक छोटं तळ, तर मुंज गल्लीला एक दुसरी विहीर सुद्धा होती. पण ज्यादातर लोक आडावरच पाणी भरायचे. सकाळी 5:30-6 वाजल्यापासून आडावर पाणी भरायला आणि धुणं धुवायला तारांबळ उडालेली असायची. साऱ्या गावाला पाणी पुरवणारा आड 12माही पाण्याने भरलेला असायचा. पिण्याचं पाणीच नाही तर कपडे धुणे, जनावरांना पाणी पाजणे या सगळ्या गरजा हा आड अगदी खंबीरपणे पार पाडत होता. हळूहळू गावचा विकास होत गेला आणि आडाची जागा दारासमोरच्या पाण्याच्या चावी नळानं घेतली. आज प्रत्येकाच्या दारात वेगळं पाण्याचं कनेक्शन आलं. पण एकेकाळी 2 घागरी घेऊन आडावरून पाणी भरणाऱ्या लोकांना दारातील पाण्याची चावी, नळ सुद्धा लांब वाटू लागला. आता तर नळाला पाईप लावून पाणी अगदी थेट स्वयंपाकघरात पोहोचलं. माझा गाव 12माही हिरवागार असला तरी गावच्या भूगर्भातील पाण्याची पातळी मात्र दिवसेंदिवस कमी होऊ लागली. एरवी 12माही पाण्यानं भरणारा आड आणि गावच्या सभोवती असणाऱ्या विहिरी कोरड्या पडू लागल्या. हे वास्तव मात्र काहीच मनाला चिंतेचा भुंगा लावून राहिलंय. चावडी म्हणजे गावचे ग्रामपंचायत हे समजायलाही बराच वेळ लागला. चावडी म्हटलं तर साध्या खापरीची 2 सोप्याची इमारत. त्यावेळी गावचे पुढारी मंडळी म्हणजेच आजचे ग्रामपंचायत सदस्य गावगाडा चालवायचे. चावडी म्हणजे गावातील भांडण तंटा, वादविवाद सोडवायची जागा असंच पहिलं वाटायचं. कोणाच्या शेताच्या बांधावरून तर कोणाच्या उकिरड्याच्या जागेवरून वाद झाला की संध्याकाळी चावडीवर वर्दी लागायची. मग गावचा सरपंच आणि पोलीस पाटील ही 2 माणसं मध्यस्थी करून हे वाद मिटवायचे.
चावडी म्हणजेच आजची ग्रामपंचायत ही गावचा विकासाचा आराखडा आणि विविध योजना राबवण्याची जागा, जिथे गाव पातळीवर लागणारी सर्व कागदपत्रे उपलब्ध करणारी इमारत याची खात्री होते. माझ्या गावात पहिल्यापासूनच अगदी खेळीमेळीच्या वातावरणात ग्रामपंचायतीच्या निवडणुका होतात. ग्रामपंचायतीच्या बाजूला प्रशस्त असं वाचनालय आणि त्याच्याच बाजूला ग्रामीण प्राथमिक वाचनालय, श्री सरस्वती वाचनालय मडिलगे, जवळजवळ 30 ते 40 वर्षांहूनही जुनं सरकारी अनुदानित वाचनालय. याच वाचनालयानं अनेक तरुणांना वाचनाची आवड निर्माण करून दिली आणि गावचे आदर्श नागरिक बनवले. नुसतं वाचनच नाही तर एकाग्रता आणि शिस्तबद्धता याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमचं वाचनालय. आज याच वाचनालयात अनेक संदर्भ पुस्तकच नव्हे तर 10 संगणकही उपलब्ध आहेत. अशा या वाचनालयाला राज्य सरकारचा मानाचा ब वर्ग दर्जा मिळाला आहे. शाळा एक छप्पर कौलारू आणि होत्या 4 भिंती. काय सांगू मित्रा तुला, अशीच माझी शाळा होती. शाळेत वावरताना कधी कशाचीच तमा नसायची. दंगा मस्ती खूप असायची, पण शिस्त मात्र दिसायची. शिक्षकांचा दरारा आणि भीतीही तेवढीच होती, पण आदर देताना मात्र कमी कशाचीच नव्हती. तमसो मा ज्योतिर्गमय, अंधारातून प्रकाशाकडे, आणि याच प्रकाशमय वाटेची सुरुवात गावच्या प्राथमिक शाळेतूनच होती, यात तिळमात्र शंका नाही. माझ्या गावचे नाव राज्य पातळीवर झळकवणारी श्री शंकरलिंग विद्या मंदिर ही प्राथमिक शाळा गावचा मुख्य रस्त्यावर आहे. आज अभिमानानं सांगावंसं वाटतं की याच शाळेने स्कॉलरशिप, नवोदय विद्यालय आणि स्पर्धा परीक्षेमध्ये अनेक विद्यार्थी जिल्हा नव्हे तर राज्य पातळीवर एकदा नव्हे तर अनेकदा क्रमांकात आणले आहेत. एवढेच नाही तर नेहमी क्रमांकात येणे ही जणू आमच्या शाळेची परंपराच आहे. आज आमची शाळा एक अद्ययावत सुसज्ज अशी प्रयोगशाळा असणारी शाळा आहे. शाळेतून शिक्षण घेऊन गेलेले अनेक विद्यार्थी आज चांगल्या चांगल्या कंपनीमध्ये चांगल्या हुद्द्यावर आहेत, तर कोणी शासकीय कर्मचारी, शिक्षक, पोलीस, इंजिनियर, डॉक्टर आहेत. विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षणानंतर पुढचे शिक्षण घेणे सोपे जावे म्हणून गावामध्ये जनता शिक्षण संस्था आजरा पुरस्कृत मडिलगे हायस्कूल मडिलगीची स्थापना करण्यात आली. मंदिर, माझा गाव म्हटलं की डोळ्यासमोर येते ती ग्रामदैवत श्री भावेश्वरी. गावच्या बाहेरून 4ही दिशेने गावावर नजर टाकली तर श्री भावेश्वरी मंदिराचा कळस अगदी उंच आणि दिमागदार दिसतो. जणू पाहणाऱ्याला सांगतो की भिवू नका, गावाचं रक्षण करायला मी खंबीर आहे. भावेश्वरी मंदिराच्या बाजूलाच श्री शंकरलिंग हे भव्य असं मंदिर आहे. ग्रामदेवतेबरोबरच गावामध्ये श्री विठ्ठल रुक्माई, श्री मरगुबाई, हनुमान मंदिर, थळोबा अशी अनेक मंदिरे आहेत आणि सांगायला अभिमान वाटतो की जवळजवळ प्रत्येक मंदिराचा जीर्णोद्धार करून गावाला शोभतील अशी मोठी मंदिरे बांधली आहेत. गावच्या श्री विठ्ठल रुक्माई मंदिरामध्ये दरवर्षी सप्ताह असतो. गावातील वारकरी संप्रदाय मंडळी आणि भाविक मोठ्या भक्तिभावाने तो कार्यक्रम पार पाडतात. तालीम व्यायामशाळा, श्री विठ्ठल रुक्माई मंदिराच्या समोर हनुमानाचे मंदिर आहे आणि त्यालाच लागून तालीम आहे. पूर्वी तालीम म्हटलं की डोळ्यासमोर येत होते ती मातीतील कुस्ती. पूर्वी तालमीत गावातले पैलवान मंडळीत कुस्ती खेळायला जात असत. कालांतराने तालमीची जागा व्यायामशाळेने घेतली. गावातील काही तरुण मंडळींनी पुढाकार घेऊन व्यायामाचे नवीन नवीन साधने आणून जुन्या तालमीचा कायापालट केला आणि सुसज्ज अशी हनुमान व्यायामशाळा उभी केली आहे. दूध संस्था आणि पतसंस्था, शेती व्यवसायामध्ये शेतीसाठी लागणारी खते, बी बियाणे यांची गैरसोय होऊ नये म्हणून गावामध्ये शेतकरी विकास सेवा सोसायटीची स्थापना झाली.
पारंपरिक शेती व्यवसायाबरोबरच दुग्ध उत्पादनाचा एक चांगला व्यवसाय शेतकरी करत आहेत. दुग्ध उत्पादनाला चांगला भाव मिळावा यासाठी गावामध्ये विविध दुग्ध संस्थांची स्थापना करण्यात आली आहे. गावातील लोकांची, शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती मजबूत व्हावी, त्यांना बस्तीची सवय लागावी, शेतीसाठी, दुग्ध व्यवसायासाठी, घर बांधण्यासाठी आणि इतर लहान सहान व्यवसाय करण्यासाठी कर्जाची गरज लागते. ती गरज पूर्ण होण्यासाठी त्यांना बाकी कोणत्याही बँकामध्ये जाण्याची वेळ येऊ नये म्हणून गावांमध्ये पतसंस्था उभार करण्यात आल्या. आज त्या पतसंस्थेमधून कर्ज घेऊन अनेक जणांनी छोटे मोठे उद्योग सुरू केले आहेत. चिपाडी मिनी रामतीर्थ गावाला निसर्गाने भरभरून साथ दिली आहे. पावसाळ्यात खळखळून मोठ्याने आवाज करत नागमोडी वळणे घेत वाहणारा, अनेक फूट उंचीवरून खाली कोसळणारा चिपाडीचा धबधबा पाहताना मन मोहक होते. चिपाडीचा धबधबा म्हणजे जणू मिनी रामतीर्थच म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. धबधब्याच्या बाजूलाच श्री रामलिंगाची छोटीशी मूर्ती आहे. धबधब्याचे पाणी अडवून शेतकऱ्यांनी तयार केलेली गुट्टा शर्यतीची तळी आणि अंगावर शहारे आणणारी ती गुट्टा शर्यत पाहून आजही तोंडातून नकळत आवाज येतात. अगं गो, नाद खुळा, काय जोडी होती, एक नंबर येणार त्या जोडीचा. माझा गाव गावच्या विकासाच्या बाबतीत नेहमीच अग्रेसर आहे. गावातील ग्रामस्थांनी आणि पुढाऱ्यांनी आपल्या मतदारसंघातील आमदार, खासदार यांना हाताशी धरून गावच्या विकास कामाला प्राधान्य देत गावचा मुख्य रस्ता, प्रत्येक गल्लीतील रस्ते, मंदिरे, वाचनालय, पिण्याच्या पाण्याची लाईन, पाण्याची टाकी, बंधारे इत्यादी बरेच कामे करून घेतली आहेत. माझ्या गावाला अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, तंटामुक्त गाव, हगंदारी मुक्त गाव, गावची आदर्श शाळा असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. गावामध्ये दारूबंदी करण्यामागे गावातील महिलांचे मोठे योगदान आहे. शासनाच्या नियमानुसार एक गाव एक गणपती या मोहिमेनुसार गावात एकच गणपती असतो आणि त्यामध्ये गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ यांचा मोलाचा वाटा आहे. माझ्या गावातील लोक खूप प्रेमळ आहेत. गावापासून दूर गेले की गावची आठवण येत राहते, पण गावापासून दूर गेल्या प्रत्येक मडिलगेकरांची नाळ ही गावाशी घट्ट जोडलेली आहे. मोकळे आकाश कित्येक दिस ना पाहिले, मोकळे आकाश कित्येक दिस ना पाहिले, शांत सुंदर गाव माझे दूर आता राहिले. लाल माती लागुनी नाही पाऊले रंगली, गोड विहिरीच्या पाण्याची आस आता मज लागली. हिरव्यागार झाडांची आठवे मज सावली, गुंतलो असो शहरात तरी जीव नाही गुंतला, गुंतलो असो शहरात तरी जीव नाही गुंतला. गाव माझ्या आठवणी कंठ आता दाटला, कंठ आता दाटला. भविष्यात तुझ्या पाठलागामुळे मला मीच रस्त्यावरी सोडिले, भविष्यात तुझ्या पाठलागामुळे मला मीच रस्त्यावरी सोडिले. तुला बालपण जर पुन्हा पाहिजे, तुला बालपण जर पुन्हा पाहिजे, तिथे फक्त संवेदना पाहिजे, तिथे फक्त संवेदना पाहिजे.